माझी शाळा पार्ले टिळक विद्यालय आणि त्यावेळी मला गणिताचा खूप एक अत्यंत मी त्याच्यामध्ये यशस्वी होतो. मला टिळक पुरस्कार वगैरे मिळाला होता. बरं. आणि त्यावेळी IITची परीक्षा आपण बसत असू, त्यावेळी मी ती सहज IITची परीक्षा दिली. त्यावेळी मी तिथे भारतात 10वा आलो होतो. IITच्या परीक्षेत भारतात 10वा आला होतास. हां. आणि मग ती मी सोडून दिली आणि मेडिकलला आलो. का? कारण मला वाटतं मेडिकलचं त्यावेळी एक फार मोठं आपल्याला एक आकर्षण होतं. आणि ज्यावेळी मी फर्स्ट इयरला सोडली त्यावेळी माझे वडील म्हणले, अरे तू IITची का सोडतोय ती? पण मी म्हटलं मी पुन्हा बसीन इंटर सायन्सला सुद्धा मला IITला ॲडमिशन मिळाली. पण माझे मामा वगैरे सगळे डॉक्टर असल्यामुळे आपण डॉक्टरला गेलो. कारण त्या वयामध्ये नॉर्मली आपण काय व्हावं हे आपण युज्युअली स्वतः पूर्णपणे डिसाईड करत नाही. तर आपल्या आजूबाजूला जे लोक असतात तेच आपल्याला नॉर्मली एक मार्गदर्शन देतात. तर त्यावेळी माझे मामा त्यावेळी स्वतः डीन होते आणि माझे जवळजवळ सगळी मामे भावंड आहेत ती डॉक्टर असल्यामुळे मी त्यावेळी मग डॉक्टरला आलो आणि IITची ॲडमिशन सोडून दिली. बरं, आता मेडिकलला आल्यावरती तुला तुझ्या करिअरची जाणीव किंवा भान आलं असे त्या प्रवासातले टप्पे कुठले होते ते जरा सांग. मेडिकल स्टुडंट ज्यावेळी आपण एखाद्या व्यवसायात जातो त्यावेळी पहिले काही वर्ष तर आपण नुसतं फिरफिरतच असतो. त्या व्यवसायाचं खरं भान आपल्याला कधीच मिळत नाही. मला वाटतं आनंदनी ठरवलं होतं त्याच्या 3rd MBBSमध्ये की मला सायकॅट्रिस्ट व्हायचं आहे. त्याप्रमाणे मी सुद्धा आमच्या शिक्षकांमुळे बराचसा प्रभावित झालो. आणि त्यावेळी आमच्याकडे खूप चांगले शिक्षक होते आणि त्यामुळे त्यांचा परिणाम तुमच्यावर नेहमीच होतो. बरं. आणि मग त्यावेळी ठरवलं की आपण आता सर्जन व्हायचं असं तू ठरवलंस. हे 3rd MBBSमध्ये. 3rd MBBSमध्ये तू ठरवलंस. आता त्यावेळेला एक चांगलं होतं आपल्या वेळी की एंट्रन्स एक्झाम पोस्ट ग्रॅज्युएशनला नव्हत्या. हां, पण तरीही चांगले मार्क मिळवायला लागायचेच 3rd MBBSमध्ये. तर मग अभ्यासाचं टेन्शन असं कधी आलं का? यायचं का? थोडंसं आलं, पण त्या मानाने माझे मित्र खूप चांगले होते. त्या काळामध्ये मित्रांमुळे आमचा खूप अभ्यास व्हायचा. कारण तसे आम्ही बऱ्यापैकी मस्ती करायचो कॉलेजमध्ये आणि बराचसा वेळ हा मराठी वाङ्मय मंडळ, कल्चरल डिपार्टमेंट किंवा हायकिंग ट्रेकिंग याच्यामध्ये जात असे. त्यामुळे शेवटचे 6 महिने जोरदार अभ्यास करून तरी आम्हाला मार्क मिळत असत. मला आठवतं आहे MS परीक्षेच्या वेळी मी आणि राजन यांनी आम्हाला 1 महिना कुपरला लॉक करून घेतलं होतं. आम्ही सकाळी 6ला उठायचो, 6 ते 12 आम्ही अभ्यास करायचो. 6 ते 12 म्हणजे दुपारचे 12. हां, दुपारचे 12. त्याच्यानंतर 1 तास स्वतःसाठी आंघोळ आणि जेवण आणि 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही केवळ डिस्कशन करायचो. मग त्याच्यामध्ये केसेस कुठल्या येतील, प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, स्पेसिमेन कसे लिहायचे, एक्सरे कसे तपासायचे. साधारणतः 1 महिना केल्यानंतर आम्ही दोघंही शुअर होतो की आम्ही MS परीक्षा पहिल्या फटक्यात पास. पण ह्या सगळे जे बाकीचे अवांतर, जसं तू गिर्यारोहक उत्तम ट्रेकर होतास, तू आपल्या फोटोग्राफीमध्ये त्यावेळेपासून होतास, या सगळ्याचा पुढे जाऊन फायदा होतो का रे? ट्रेकिंगचा एक फायदा होतो, तुम्ही आयुष्यात कुठेही कसेही ॲडजस्ट होऊ शकता. हां. आज काय प्रॉब्लेम झाला आहे की आपण आपल्या मुलांना जास्त प्रोटेक्ट करतो आणि भौतिक सुख जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करतो. त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम आपण घालवत नाही. त्याच्यामुळे ही मुलं ज्यावेळी माझ्याकडे आमच्या कॉलेजमध्ये रेसिडेंट म्हणून येतात किंवा डॉक्टर म्हणून येतात, स्टुडंट म्हणून येतात, ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्यांची आई वडील आमच्याकडे येतात आणि म्हणतात मुलाला कामाचा जास्त ताण आहे. आता आमच्यासारख्या हॉस्पिटलमध्ये जिथे पेशंट्स खूप असतात तिथे तुम्ही ताण वगैरे असं म्हणजे तेवढे ॲडजस्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे आणि ही तयारी तुम्हाला या सगळ्या गिर्यारोहणातून किंवा अशा आउटिंगमध्ये मिळते. आता तू ना सर्जरी करायची ठरवलीस, हां, आणि मग सर्जरीतलं शिक्षण सुरू झालं. तिकडे तुझ्या निर्णयातला दुसरा टप्पा कसा आला? म्हणजे सर्जरी आणि चांगला सर्जन होणं, हा प्रवास कसा होता? कुठलाही सर्जन याला आयुष्यामध्ये 2 किंवा 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे तुम्ही तुमचा हात तर चांगला डेव्हलप करायला पाहिजेच, म्हणजे तुम्ही कुठलंही ऑपरेशन हे चांगलं करू शकला पाहिजेत. पण त्याच्या पुढेही जाऊन तुम्ही माणूस म्हणून चांगलं असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे पेशंट्स येतात. बऱ्याच वेळा ते शेवटच्या क्षणावर असतात, कॅन्सर झालेला असतो किंवा त्यांना अगदी ॲक्सिडेंट झालेला असतो. अशावेळी त्याला तुम्ही केवळ सर्जरी नाही तर तुम्ही त्याला एक भावनात्मक सपोर्ट दिला पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. मला वाटतं त्याच्यात खरं यश असतं आणि हे सगळं मला माझ्या शिक्षकांनी शिकवलं. आता मला सांग, तू सर्जन झालास आणि
सर्जरीमध्ये चांगले मार्क मिळवून चांगला सर्जन जेव्हा होतो तेव्हा त्याच्यापुढे एक चॉईस असतो. एक तर खाजगी प्रॅक्टिसमध्ये जायचं किंवा पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये काम करायचं. यातला तू पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये काम करण्याचा पर्याय का बरं घेतलास? खरं तर याला एक कसं आहे की आज आता तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल की आपला समाज आता थोडासा बदलला. पेशातून आपण व्यवसायाकडे गेलो, व्यवसायातून व्यापारात गेलो, व्यापारातून बाजाराकडे गेलो. वैद्यक व्यवसाय हा पेशाकडून बाजाराकडे गेला. आणि मला वाटतं कदाचित आपल्यासारख्या लोकांना तो बाजार कदाचित पेलवत नाही. बरं. आणि मला वाटतं जर आपल्याला तो पेलवत नसेल आणि जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला इथे राहून जास्त चांगलं काम करता येईल तर मला वाटतं तो नेहमीच जास्त चांगला विचार होता. 40 वर्षापूर्वी केलेला विचार मला आजही वाटतं की बरं केलं मी. आज जर मी गेलो असतो तर मी कुठला तरी सर्जन झालो असतो. आज माझे विद्यार्थी ज्यावेळी जगात सर्वात मोठ्या जागेवर आहेत, ते खूप चांगलं काम करत आहेत ठिकठिकाणी, त्यावेळी तो जो आनंद असतो आणि अनेक पेशंट्स आपण बरे करतो हजारोनी, त्यावेळी तो आनंद जास्त चांगला असतो. पैसे काय आपण तसेही कमवले असते आणि असेही कमवले असते. तुम्ही जर भौतिक सुखाकडे गेला तर तुम्ही त्याच सायकलमध्ये फिरत राहता, तुम्ही पुढे जात नाही. आणि मग वयाच्या 40-45व्या वर्षी तुमच्या लक्षात येतं आता माझ्याकडे खूप पैसा आहे पण मला बाकीच्या गोष्टींकडे मी लक्षच दिलं नाही. मग तो वेळ पुन्हा येत नाही, ते आनंद परत येत नाहीत. बरोबर. आणि मला वाटतं म्हणून योग्य वेळी योग्य आनंद घेणं फार महत्त्वाचं असतं. योग्य वेळी योग्य आनंद घेणं महत्त्वाचं आहे. कारण मग ते तुम्ही अध्यापनाचा आनंद असो, सर्जरीचा आनंद असो, गिर्यारोहणाचा असो की फोटोग्राफीचा असो. मला सांग की तू सर्जन, शिक्षक, आता हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम तुझ्या वाट्याला आलं, ह्याच्याकडं तू कसा वळलास किंवा ते काम तुझ्याकडे कसं आलं? तसं सर्जरी आता मी खूप केली, जवळजवळ शिक्षक पण खूप झालो. एका विशिष्ट लेव्हलला गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला जास्त मदत करायची आहे लोकांना किंवा लोकांपर्यंत जायचं असेल त्यावेळी तुला या अशा प्रकारच्या पोस्ट घ्याव्या लागतात. बरं. आज परिस्थिती अशी आहे की वैद्यकीय शिक्षण आणि समाज याच्यामध्ये दरी आहे. आजचा डॉक्टर आणि समाज याच्यामधली दरी आहे. ही कुठेतरी आपण गॅप निवडून आणली पाहिजे. ही दरी काय आहे? दरी म्हणजे बराच वेळा तुम्ही बघता, म्हणजे हे लोकांना समजलं पाहिजे की आज आपल्याकडे जे शिकवलं जातं आणि ज्या पद्धतीने डॉक्टर क्रिएट होतो आणि समाजाच्या ज्या गरजा आहेत याच्यामध्ये तफावत आहे. बरं. समाजाला आज वेगळी गरज आहे आणि डॉक्टर आपण ज्या पद्धतीने शिकवतो तो वेगळा आहे. आपण त्याला बऱ्याच वेळा पुस्तकी नॉलेज देतो, बरोबर, आपण त्याला प्रॅक्टिकल सल्ले तेवढा तो घेत नाही. आणि हे आपण बदलून आणायला पाहिजे. आणि हे बदलण्यासाठी तुला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन लागतं. पण मला सांग की या सगळ्या प्रशासकीय कामाकडे आम्ही जनरली म्हणजे त्या नियोजनाकडे आम्ही बऱ्याच वेळेला बोरिंग म्हणून पाहतो. काय त्या फायली आणि आता तू डीन म्हणून किती साईन करत असशील, हे सगळं याच्यात निर्मिती असते का रे? ॲग्रीड. बऱ्याच वेळा कचरा जास्त असतो आणि काम कमी असतं. परंतु आता गेल्या 4 वर्षामध्ये मी इतके नवीन नवीन वॉर्ड्स क्रिएट केले, नवीन नवीन दिशा केल्या. आता म्हणजे तुम्ही सांग, आता उद्या कूपर मेडिकल कॉलेज उघडणार आहे. हो. नंतर आम्ही एक आता नवीन ॲडल्ट हिमॅटॉलॉजी वॉर्ड करणार आहोत. ॲडल्ट हिमॅटॉलॉजी वॉर्ड. ॲडल्ट हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्ताचे जे आजार आहेत. डे केअर सेंटर्स. बरं. त्यानंतर आम्ही आता मागाठण्याला केवळ पेडियाट्रिक हिमोऑन्कॉलॉजी हॉस्पिटल चालू केलं. बरं. नंतर पेडियाट्रिक HIV टेलिमेडिसिन सेंटर्स, LD सेंटर्स, त्याच्यानंतर थॅलेसेमिया सेंटर्स, व्हॉइस क्लिनिक. टेलिमेडिसिन सेंटर म्हणजे काय ते जरा? टेलिमेडिसिन म्हणजे आज बऱ्याच वेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये खेडेगावामध्ये एखाद्याला जर आपल्याला सल्ला हवा असेल तर तिथे एक TV आणि व्हिडिओ असतो आणि आपल्या इकडे TV व्हिडिओ असतो आणि रोज आपण 30 ते 40 पेशंट्सना ते त्यांचा एक्सरे दाखवतात किंवा हात दाखवतात आणि आपण त्यांना आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देतो. बरं. अशा प्रकारचं सेंटर चालू करायचं. आता आपण चालू केलेली आहेत KMमध्ये, त्याच्यानंतर अशी सायनमध्ये पण होती. त्यानंतर एक आता आपण व्हॉइस क्लिनिक चालू केली. म्हणजे काय? फक्त आवाजाचं क्लिनिक. बरं. फक्त त्याच्यावर सर्जरी, त्याच्यावर ट्रीटमेंट, एंडोस्कोपी, अशा प्रकारची स्पेशलाइज क्लिनिक्स तुम्ही बरीच चालू केली.
बरं, ही सगळं तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असाल तरच चालू करू शकता. म्हणजे ही सगळी निर्मिती त्यातली आहे. म्हणजे एका विशिष्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुला ही सगळ्याची आवश्यकता लागते. आणि अर्थातच तू ज्या सेटिंगमध्ये काम करतोस त्याच्यामध्ये जनसामान्यांच्या पर्यंत या सोयी पोहोचतात, कारण अर्थातच त्या खर्चाच्या दृष्टीनं खूप मर्यादित असतात. KEM सारख्या ठिकाणी काम करताना तुम्हाला खरोखर मानवी स्वभावाचे विविध रूपं दिसतात. म्हणजे रोज आपल्याकडे येणारा पेशंट असतो, हा गरीबातला गरीब पेशंट येतो, म्हणजे त्याच्याकडे काहीही नसतं, सगळं त्याचा खर्च झालेला असतो, असा पेशंट आपल्याकडे येतो. ज्या पेशंटकडे म्हणजे अशा पेशंटला मदत करण्याचा जो आनंद आहे आणि तो ज्यावेळी घरी जातो त्यावेळी मला वाटतं आपण खूप एक मनाला आनंद देऊन जातो. संपूर्ण KEM मध्ये आज तू ज्या संस्थेचा डीन आहेस, रोज बाह्य रुग्ण विभागात किती साधारण पेशंट्स येत असतील? KEM मध्ये साधारणतः 6,000 ते 7,000 पेशंट्स रोज येतात. 7,000 पेशंट्स रोज येतात. 19 लाखाची वर्षाची OPD आहे आपली. 19 लाखाची OPD. आणि इंडोर बेड्स साधारणतः आपल्याकडे 2,000 बेड्स आहेत आणि आपल्याकडे जवळजवळ 83 ते 84,000 ॲडमिशन्स होतात वर्षाला. 84,000 ॲडमिशन्स. हे आता म्हणजे हे सुद्धा गिर्यारोहण एवढंच कठीण आहे. हो हो. हां, तर ह्या सगळ्यातल्या ज्या कटकटी असतात आणि आपण म्हणतो ना की त्या खुर्चीवरती बसलं, काटेरी मुकुट. काटेरी मुकुट. हां, तर त्या काट्यांच्या वरती तू काय करतोस? आता KEM सारख्या ठिकाणी बऱ्याच वेळा ट्रीटमेंट व्यवस्थित दिली जाते, हॉटेल कॉम्पोनंट वीक असतो. म्हणजे हॉटेल कॉम्पोनंट थोडा वीक असतो. बऱ्याच वेळा तुम्हाला चांगली स्वच्छ चादर मिळणार नाही, किंवा बेड मिळणार नाही, किंवा TV नसेल तुमच्याकडे, टॉयलेट खराब असेल, तर ह्याच्या कटकटी असतात. नाही असं नाही. बऱ्याच वेळा ऐकून घ्यायचं आपण, जेवढी मदत करता येईल किंवा चेंजेस करता येतील तेवढे करायचे. आपण आपल्या कॅपॅसिटीच्या जवळजवळ दुप्पट काम करतोय याची जाणीव असली पाहिजे. आज KEM सारखं रुग्ण जेवढं ट्रीटमेंट देते त्याची कॅपॅसिटी अर्धीच आहे. तरी पण बऱ्याच वेळा 95% लोक हे तसे सॅटिस्फाईड असतात. बरं, 5% लोक थोडेसे कधी कधी कंप्लेंट करतात. पण आता या सगळ्या नियोजनाचा ताण येतो का? येतो ना, नक्की येतो. मग आणि ह्याच्यामध्ये तुमचं ॲकॅडमिक काम करणं किंवा शांतपणे काम करणं कठीण होतं. पण तरी पण मी आठवड्यातून 1-2 दिवस ऑपरेशन करतो. अजूनही तू आठवड्यातून 1-2 दिवस ऑपरेशन करतोस? चांगली ऑपरेशन करतो. चांगली ऑपरेशन करतोस. 2010 साली तुझ्या नेतृत्वाखाली सर्वसाधारण रुग्णालयातलं पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं, त्याबद्दल जरा आम्हाला सांग. सर्वसाधारणपणे आपल्याला जर माहीत असेल की यकृत प्रत्यारोपण हे थोडंसं कुठल्याही म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलं हे सर्वात कठीण असं ऑपरेशन आहे. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 2 लाख लोक यकृत न मिळाल्यामुळे एक्सपायर होतात. मग त्यात दारू पिल्यामुळे असो, सिरोसिसमुळे असो, हिपॅटायटिसमुळे असो, आणि त्यातले बहुतांशी लोक हे गरीब असतात. आणि यकृत प्रत्यारोपण हा श्रीमंतांचा आजार आहे. एका यकृत प्रत्यारोपणाला जवळजवळ तुम्हाला 35 ते 40 लाख रुपये खर्च येतो. आणि म्हणून आम्ही काय ठरवलं की ओके, आपल्याकडे चांगलं थिएटर आहे, मॉड्युलर थिएटर आहे आमच्याकडे, तर आम्ही आमच्या टीमला सगळ्यांना आधी शिकवायला पाठवलं, अगदी नर्सेसपासून वॉर्डवाईजपासून सगळ्यांना पाठवलं. आणि नंतर मग ज्यावेळी एक इंजिनियर मुलगा होता, त्याच्या वडिलांनी त्याला लिव्हर दिलं. साधारणतः आम्ही एकत्र 16 तास ऑपरेशन केलं. सकाळी 8ला सुरू झालेलं ऑपरेशन हे रात्री 12ला वगैरे संपलं. परंतु ते ऑपरेशन हे सर्व म्हणजे पब्लिक हॉस्पिटलमधलं हे पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट होतं आणि त्याला फक्त साधारणतः 5 ते 6 लाख रुपये खर्च आला. म्हणजे 35 लाख आणि 5 लाख. आणि आता शेवटची 3 आम्ही जी केली या वर्षी 2 ते 3 महिन्यापूर्वी, त्याला आम्ही 2.5 ते 3 ते 4 लाखामध्ये तो खर्च केला. म्हणजे तुम्ही कमी केला तो खर्च. आणि त्याच प्रकारचं यकृत ट्रान्सप्लांट केलं. म्हणजे मला वाटतं आपण जोपर्यंत सर्वसामान्यांना अफोर्डेबल ट्रीटमेंट देऊ शकत नाही तोपर्यंत आपण आपल्या समाजाला काही मदत करू शकत नाही. बरोबर. आणि म्हणजे तू या सर्वसाधारण रुग्णालयांकडे या सगळ्या अशा लोकांना मदत करण्याचं साधन म्हणून तू पाहतोस. अगदी नक्की. आणि मला वाटतं इथे आपण एक नमूद करायला पाहिजे की आज मुंबईसारख्या ठिकाणी 60% जनता ही स्लम्समध्ये राहते. जोपर्यंत मी डीन नव्हतो तोपर्यंत युजली सकाळी 8ला यायचो, ऑपरेशन थिएटरमध्ये जायचो, संध्याकाळी 5ला बाहेर पडायचो आणि ऑपरेशन रोज करायचो.
सर्वसाधारण येणारा पेशंटशी बोलतो आपण, पण ते कुठे राहतात, कसे राहतात याची आपल्याला कल्पना नसते. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये विविध कॅम्प्सच्या दरम्यान दर संडेला आमचे कॅम्प्स असतात. त्यावेळी मी जाऊन त्यांची आत कसे राहतात आता हे बघायला आहे. तुम्ही काही काही एरियात जाऊन बघा, जोगेश्वरी किंवा तुम्ही मालवणी, हे स्लम्समध्ये आत राहिले. मग अशा ठिकाणी 60% लोकांना जर आजार झाले तर त्यांनी कुठे पाहावं. आणि म्हणून मला वाटतं सर्वसाधारण रुग्णालयं जगणं हे फार महत्त्वाचं आहे. सरकारला जगवायची ती बिलकुल इच्छा नाही. सरकार, खरं सांगू का, आपलं सरकार 1.3 GDP देतं त्याला. काय आपल्याला हेल्थला अगदी लो प्रायोरिटी आहे आपल्या देशामध्ये. आणि त्याच्यामुळे लोकांना आपण एक चांगली सेवा देणं आवश्यक आहे. पण मग हा संघर्ष आहे ना, की इथं तुझी ती इच्छा आहे, पण जे तुला रिसोर्सेस देणार त्यांची ती इच्छा नाही, याच्यावरती मार्ग कसा काढतोस? तुम्हाला वाटतं तेवढं समाजामध्ये खूप चांगली माणसं आहेत. बरं, आज तुम्ही सायन हॉस्पिटल घ्या. सायन हॉस्पिटल असताना जवळजवळ दर वर्षाला मला 20 ते 30 कोटी रुपयाची मदत यायची, औषधाद्वारा किंवा हे. म्हणजे तिथे चांगले समाज होते. तिथे एक श्रद्धा फाउंडेशन म्हणून आहे, त्या घरगुती राहणाऱ्या महिला आहेत, त्या एकत्र येतात आणि त्या प्रत्येक कॅन्सर पेशंटला, गरीब पेशंटला बरंचसं असं औषधं देत असतात. जी बाहेर 10,000ची औषधं असतात ती त्यांना 700 रुपयात देतात. बरं, त्यांना बऱ्याच वेळा जाण्याचं भाडं देतात, त्यांना जाऊन येऊन पोचवतात, त्यांना गहू, तांदूळ, तेल सगळं देतात, त्यांना चांगलं न्यूट्रिशन मिळावं आजाराशी झटण्यासाठी. म्हणजे सर्वसाधारण रुग्णालयं चालायची तर ती सामाजिक सहभागातून चालली पाहिजेत. सामाजिक सभाचा त्यांना असेल तर ती चांगली चालतात. आमच्याकडे अशी छान अशी जागा केलेल्या आहेत जिथे रुग्णाचे नातेवाईक तिथे विश्रांती घेऊ शकतात. आणि इथे मग आम्ही सामाजिक संस्थांना सांगितलं आहे की तुम्ही रोज त्यांना ब्रेकफास्ट द्या, रोज त्यांना तुम्ही जेवण द्या. नंतर आम्ही एक सावली नावाचं एक हे चालवतो, 60 खाटांचं असं चालवतो, जिथे रुग्णाचे नातेवाईक झोपू शकतात. त्यांच्याकडून आम्ही 20 रुपये पर डे घेतो. 20 रुपये पर डे तुम्ही घेता? आणि त्यांना बेड देतो, त्यांना तिथे खाण्याची व्यवस्था आहे, पाणी, टॉयलेट्स, लॉकर आणि चादरी, हे सगळं आम्ही त्यांना अवॉइड करतो. म्हणजे काय होतं, बाहेर आज तुम्ही गेलात तर त्यांना 1200-1500 रुपये हॉटेलमध्ये द्यायला लागतात. त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना 20 रुपयामध्ये राहू शकतात. आता मला सांग की हा दृष्टिकोन नवीन डॉक्टरांपर्यंत पोचवण्याचं जे आव्हान आहे ना, कारण नवीन जे डॉक्टर्स बनत आहेत तर ते सगळे या स्पर्धा परीक्षातून आलेले आहेत, त्यांना GS मेडिकलला यायचं म्हणजे काय, या सगळ्यातून आले, त्यांच्यापर्यंत हा दृष्टिकोन कसा पोहोचवता येईल? काय होतं, बऱ्याच वेळा मी तुम्हाला लेक्चर दिलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही की या पेशंटचे काय हाल आहेत. तर आम्ही काय करतो, बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्याला 1 दिवस त्याला पेशंटच्या बरोबर राहा म्हणून सांगतो. अच्छा, तुम्ही वैद्यकीय विद्यार्थ्याला 1 दिवस पेशंटला फॉलो कर, की त्याला काय कटकटीतून आणि त्याच्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजावून घे. बरं, की त्याचा ॲटिट्यूड बदलतो. बरं. आणि हा प्रोग्राम आता मी नॅशनल लेवलला चालू केला आहे. ॲटकॉम मॉड्यूल म्हणून एक क्रिएट केलं आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या रुग्णाला सांगितलं की बाबा हा असा आहे, पेशंटला तू सांगितलं की फॉलो कर फक्त, तो काय करतो, त्याचे काय अडचणी आहेत, त्याला काय पैशाचे प्रॉब्लेम आहेत, त्याचे खाण्याचे काय प्रॉब्लेम आहेत, त्याचे लॉजिस्टिक्सचे काय इश्यूज आहेत. म्हणजे एका विद्यार्थ्याने एका पेशंट बरोबर दिवस घालवायचा, 1 दिवस घालवायचा, त्याचं कम्प्लीट त्याचे विचार बदलतात. बदलत्या काळामध्ये तू इतका आशावादी आणि ठाम कसा राहू शकतोस? ज्यावेळी आपल्याला स्वतःबद्दल काही अपेक्षा नसतात ना, त्यावेळी हे असं सहज शक्य असतं. फोटोग्राफी अजूनही चालू आहे? हो. माणसाला माझ्या मते ना तणाव नियोजनासाठी चांगल्या हॉबीज आवश्यकता असतात. आणि चांगल्या हॉबीज म्हणजे क्रिएटिव्हिटी जिथे असेल तिथे. मला वाटतं म्हणजे ही निर्मिती आणि नियोजन हे फार छान पद्धतीनं तू आम्हाला सांगतोयस. ही निर्मिती आहे, ती नियोजनाला मदत करते. एक संस्कृतमधला फार चांगला श्लोक आहे, न त्वमहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम. म्हणजे मला काय नको, मला राज्य नको, मला स्वर्ग नको, मला पुनर्जन्म नको, तर मग मला काय हवं? कामय ही दुःख तप्तानाम प्राणीनाम आरतीनाशनम. म्हणजे जे दुःखित आहेत, जे पीडित आहेत, जे वेदनेमध्ये आहेत, त्यांना मदत करण्याचं सामर्थ्य मला मिळू दे. मला वाटतं संपूर्ण वैद्यक व्यवसाय जो आहे तो या तत्वावरती आहे आणि म्हणून आपण त्याला हीलिंग प्रोफेशन असं म्हणतो.
आपण हिलिंग प्रोफेशनला थोडंसं बाजूला ठेवून तो म्हणाला तसं त्याचा फक्त व्यवसाय केला तर हा हिलिंग प्रोफेशन आहे हे कळण्यासाठी मला वाटतं अविनाश सारखे जे डॉक्टर्स आहेत त्यांची ही कहाणी आपल्या सगळ्यांच्या समोर येणं ही गोष्ट फार गरजेची आहे.